आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सप्टेंबर 2024 मध्ये प्रसादाच्या लाडूमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी सीबीआय आणि आंध्र प्रदेश अन्न सुरक्षा विभागाच्या चौकशीत असं आढळून आलं होतं की 2019 ते 24 दरम्यान लाडू बनवण्यासाठी सुमारे 68 लाख किलो भेसळयुक्त तूप वापरलं गेलं होतं. या तुपात प्राण्यांची चरबी मिसळल्याचं हे आढळून आलं होतं. दरम्यान तूप पुरवठा करणाऱ्या कंपनीनं या भेसळयुक्त तुपातून सुमारे 250 कोटी रुपये कमावले होते. या घोटाळ्यामुळे उडालेले आरोप प्रत्यारोपांची राळ शांत होते ना होते तोच आता तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट मध्ये 54 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा नवा घोटाळा उघडकीस आलाय. तिरुपती देवस्थानला पुरवण्यात आलेल्या रेशमी शाल किंवा सिल्क दुपट्ट्यांच्या व्यवहारात हा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. मंदिरात आलेले मोठे अतिथी देणगीदार यांना प्रसाद म्हणून रेशमी शाल दिली जाते. याशिवाय काही पूजा विधींमध्ये देखील ही रेशमी शाल वापरली जाते. पण धक्कादायक म्हणजे मागील 10 वर्षांपासून बिनबोभाटपणे या शुद्ध रेशमी शालींमध्ये चक्क पॉलिस्टर वापरण्यात येत होतं. त्यामुळे आता मंदिर प्रशासनाला 54 कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान हा शाल घोटाळा नक्की झाला कसा आणि आता तो उघडकीस कसा आला ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुपती मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बोर्डाकडून मोदींना रेशमी उपरणं भेट दिलं होतं. याच रेशमी उपरण्यांचा हा घोटाळा आहे. टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मंदिर प्रशासनात काही अनियमितता झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर तात्काळ त्या संदर्भातील अंतर्गत तपास सुरू करण्यात आला. त्यात ठेकेदारांनी मंदिराला बनावट रेशमी शालींचा पुरवठा केल्याचं निदर्शनास आलं. कंत्राटदारानं शुद्ध मलबेरी सिल्कच्या शालींऐवजी पॉलिस्टर मिक्स असलेल्या शाली पुरवल्या. एवढंच नाही तर या शालींसाठी सिल्क उत्पादनांचाच भाव लावला. त्यातून 3 ते 4 पट अधिकचा पैसा कंत्राटदारानं कमावला. कंत्राटदार पुरवत असलेल्या पॉलिस्टर युक्त शालीची बाजारभावानुसार असलेली वास्तविक किंमत ही 350 रुपये इतकी होती. परंतु तिरुमला मंदिराचं व्यवस्थापन करणाऱ्या टीटीडीला 30 शाल 1300 रुपयांमध्ये विकण्यात येत होती. आणि हा घोटाळा 2015 ते 25 म्हणजेच गेल्या 10 वर्षांपासून सुरू होता. या काळात टीटीडीनं संबंधित कंत्राटदाराला 54 कोटी रुपये दिले होते. त्या बदलात संबंधित ठेकेदारानं हजारो बनावट शालींचा पुरवठा केला. टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या निदर्शनानुसार जेव्हा अंतर्गत चौकशी सुरू झाली त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. नायडू यांनी सांगितलं की या शालींचे नमुने वैज्ञानिक चाचणीसाठी 2 प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक प्रयोगशाळा ही केंद्रीय रेशम मंडळाच्या अंतर्गत आहे. या दोन्ही अहवालांमध्ये शालींचे कापड हे पॉलिस्टर असल्याचं निष्पन्न झालं. शिवाय या शाली अस्सल रेशमी आहेत अशी पुष्टी करणारा सिल्क होलोग्राम देखील या शालींवर आढळला नाहीये, जो लावणं बंधनकारक होतं. पुढे नायडू यांनी असंही सांगितलं की गेल्या 10 वर्षांपासून टीटीडी बोर्ड ट्रस्टला या शाली पुरवण्याचं काम व्हीआरएस स्पोर्ट्स ही एकच कंपनी आणि तिच्याशी संबंधित युनिट्स करत होते. दरम्यान अंतर्गत चौकशीचा अहवाल आल्यानंतर टीटीडी बोर्डानं संबंधित कंपनीचे सध्याचे सर्व टेंडर रद्द केले आहेत आणि संपूर्ण प्रकरण आता राज्याचे एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले. त्यामुळे आता मंदिर प्रशासनातीलच काही लोक या घोटाळ्यात सहभागी होते का, त्यांचा सहभाग कशा पद्धतीने होता ते देखील पुढे समोर येणार आहे. याशिवाय एसीबी आता या संदर्भातील निविदा कशा मंजूर झाल्यात, पुरवठादाराला अशा सवलती कोणी दिल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देखरेख असतानाही त्रुटी कशा घडल्या या प्रश्नांचा शोध घेणार आहेत. तर दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिरात घोटाळ्यांच्या अशा मालिका सुरू असल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. ज्या भक्तांनी मंदिराच्या विकासासाठी हातभार लावला त्यांनाच प्रसाद म्हणून कधी प्राण्यांची चरबी चढलेले भेसळयुक्त लाडू दिले जातात तर कधी पॉलिस्टर युक्त शाल भेट दिली जाते. तिरुपती बालाजीची प्रचंड भक्ती करणाऱ्या, श्रद्धा ठेवणाऱ्या देशभरातील लोकांकडून अशा घोटाळ्यांमुळे आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तिरुपती मंदिराच्या ट्रस्ट मधीलच काही सदस्य अशा भ्रष्टाचारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप भाविक भक्तांकडून करण्यात येतोय. थोडक्यात काय तर या संपूर्ण घटनेनंतर टीटीडी बोर्ड ट्रस्टच्या खरेदी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांना इतक्या वर्षांपासूनची साधी फसवणूकही लक्षात येत नसेल तर मंदिर प्रशासनात खरंच पारदर्शकता आहे का, त्यांची जबाबदारी नक्की काय, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. बाकी तिरुपती मंदिरातील या घोटाळ्यांवर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.